स्तुती परावी या मुखी रुचिकर. म्हणून कधीही आनंदाने जगा आणि दुसऱ्याला आनंद द्या. कुणाची स्तुती केल्याने जर समोरच्याच्या चेहऱ्यावर स्मित हास्य होत असेल, त्याचा चेहरा जर आनंदित होत असेल, तर मायबापू दोन शब्द बोललेलं काय वाईट आहे. त्या सगराने स्तुती केली. आणि मग आपल्या पुढील वंशाची, आपल्या वंशाविषयी त्याने भविष्य विचारले. बघा तेव्हापासून चालू आहे लोकांना भविष्य विचारायची सवय आहे. बऱ्याच वेळेला ते भविष्य असं विचारतात की स्वतः ते भविष्य असं विचारतात आणि ते सांगणारे बी मला सांगा, आपण जर दुसऱ्याला भविष्य विचारतोय, जर का तुम्हाला 200 रुपये मिळवायचे तर एखादा मजूर दिवसभर शेतामध्ये राब राबतो, त्यावेळेला त्याला कुठं 200 रुपये मिळतात. मग तुम्ही जर त्याला जागच्या जागी 100 रुपये देताय, 2-4 शब्द सांगायचे, तो तुम्हाला वाईट सांगणार नाही ना, तो तुम्हाला चांगलंच सांगेल. तर मायबापू, आपलं भविष्य आपल्या हातामध्ये असतं. आपलं भविष्य आपल्या हातात असतं की जे आपल्या धर्माला अनुसरून आहे. आपला मनुष्य धर्म आहे, आपला मानव धर्म आहे, आपला हिंदू धर्म आहे, आपला वैदिक धर्म आहे. त्या धर्माला जे योग्य असेल तसं कार्य करा, तसं वर्तन करा. तुम्हाला भविष्य विचारायची गरज नाही की माणसाने माणसासारखं वागणं हाच आपल्या जीवनातला धर्म आहे. मायबापू, हीच माझी प्रार्थना न घेच आमचे मागणे. माणसाने माणसासी माणसा समवागणे. हीच आमची प्रार्थना हेच आमचे मागणे. माणसाने माणसासी माणसा समवागणे. आमची प्रार्थना हीच आमचे मागणे. माणसाने माणसासी माणसा समवागणे. मायबापू, हाच खऱ्या अर्थाने आपला धर्म आहे. आमच्या वेळेला शाळेमध्ये प्रार्थना म्हणायची की आपला खरा धर्म काय आहे. खरा तो एकचे धर्म जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकचे धर्म जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. जगादे दीनाधिपती जगे दे दीनपद दलिन. दीनाधिपती जगे दे दीनपद दलित. जाऊन उठवावे जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. जगाला प्रेम अर्पावे. म्हणून मायबाप हो, आपला खरा धर्म आहे की सर्वांशी प्रेमाने वागायचं. ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. राग में आए जो दीन दुखी, सबको गले से लगाते चलो.
जो निर्गुण है जो निर्धन है हो गए प्रभु का प्यारा। प्यार के मोती प्यार के मोती लुटाते चलो, प्रेम की गंगा बगाते चलो। प्रेम की गंगा बगाते चलो। जोत से जोत जगाते चलो, जोत से जोत जगाते चलो। प्रेम की गंगा बगाते चलो, प्रेम की गंगा बगाते चलो। तर सज्जनांना आपल्या भविष्याविषयी ज्या वेळेला विचारलं, नर्मदा मैया सांगायला लागली की हे नृपोत्तमा, त्रेता युगाच्या पहिल्या चरणात तुझ्या वंशामध्ये भगीरथ नावाचा राजा होईल आणि तो भगीरथ नावाचा राजा तो गंगेला पृथ्वीवर घेऊन येईल। मायबाप हो, गंगेच्या उत्पत्तीची कथा खूप सुंदर आहे। सगराच्या 60,000 मुलांचा त्यांना जिवंत करण्यासाठी 5 पिढ्या 4 पिढ्यांनी तपश्चर्या केली मायबाप, पण तरी सुद्धा गंगा पृथ्वीवर आली नाही। तो भगीरथाने तपश्चर्या केली आणि भगवान शिवाची आराधना केली की गंगेचा प्रवाह, गंगा जर या ठिकाणी पृथ्वीवर पडली तर तिचा वेग एवढा आहे की ती पाताळात निघून जाईल। मग आता हिला धारण कोण करणार? तर सज्जनांनो, भगवान शिवाची आराधना केली। भगवान शिवाची आराधना केली, भगवान शंकर भोलेनाथ प्रसन्न झाले आणि प्रसन्न झाल्यानंतर चांगल्यापैकी भगवान शंकराची स्तुती केली। कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रकारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि। आणि स्तुतीवर प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी सांगितलं, काय पाहिजे तुला माग? म्हटले, देवा मला काहीच नको। माझ्या पूर्वजांचा उद्धार करण्यासाठी, त्यांना जिवंत करण्यासाठी या गंगेला पृथ्वीवर यायचंय। कपिल महामुनींच्या आश्रमाकडून तिचा प्रवाह न्यायचाय, पण त्या गंगेला आधी तुम्ही धारण करा। तर मायबाप हो, भगवान शंकराने कुठल्याच प्रकारचा विचार केला नाही आणि आपल्या जटेमध्ये त्या गंगेला धारण केलं। जटेमध्ये गंगा गडावा सोकियार, जटेमध्ये गंगा गडावा सोकियार। शिव शंभूचे मनोहर रूपचंद्राचे चकोर, शिव शंभूचे मनोहर रूपचंद्राचे चकोर। जटेमध्ये गंगा गडावा सोकियार, जटेमध्ये गंगा गडावा सोकियार। शिव शंभूचे मनोहर रूपचंद्राचे कोर, शिव शंभूचे मनोहर रूपचंद्राचे चकोर। जय हो। चर्म व्याघ्रांवर, चर्म व्याघ्रांवर शोभे वासुकिहार, शोभे वासुकिहार। धन्य धन्य विश्वंभर माया करी भक्तावर, धन्य धन्य विश्वंभर माया करी भक्तावर। त्यामध्ये सर्प काय सांगू चमत्कार,
गळ्यामध्ये सर्प काय सांगू चमत्कार माझ्या शंभूचे मनोहर रूपचंद्राचे चकोर माझ्या शंभूचे मनोहर रूपचंद्राचे चकोर हे जटेमध्ये गंगा गळा वाजू पियार जटेमध्ये गंगा गळा वाजू पियार शिव शंभूचे मनोहर रूपचंद्राचे चकोर शिव शंभूचे मनोहर रूपचंद्राचे चकोर जटेमध्ये गंगा गळावा सुखी घार महादेवाचे मनोहर रूप दिसते सुंदर. मायबाप हो, भगवान शंकरांनी जटेत तिचा धारण केलं. तिचा प्रवाह कपिल महामुनींच्या आश्रमाकडे त्या ठिकाणी वळवला आणि 60,000 त्या पुत्रांचा उद्धार झाला. आणि ज्या वेळेला भगवान शंकर नर्मदा मैयाच्या पावन तीरावरती आले, म्हणून त्या तपोभूमीवर त्या किनाऱ्यावर एका लिंगाची स्थापना झाली आणि ते म्हणजे गंगाधरेश्वर तीर्थ. बोलिये गंगाधरेश्वर भगवान की जय. माय बाप हो, गंगाधरेश्वर नावानं ते तीर्थ त्या ठिकाणी ओळखल्या गेलं की त्या तीर्थाचा महिमा सुद्धा अगाध आहे. की त्या ठिकाणी आपण जर आपल्या पितरांचं श्राद्ध तर्पण पिंडदान जर केलं तर सज्जनांनो ते तात्काळ त्या ठिकाणी मुक्त होतात, त्यांना स्वर्गाची प्राप्ती होते. एवढा महिमा त्या तीर्थाचा आहे. आणि मायबापो, त्याच गंगाधराच्या त्या तपोभूमीत त्या जागेवर एक मर्कटेश्वर नावाचं तीर्थ तयार झालं. की एका मर्कटाचा सुद्धा उद्धार झाला. माकडाचा तर माणसाचा होईल यात नवल काय. मायबापू, त्याला सुद्धा चांगली गती मिळाली की त्याच्या नावावरून त्या तीर्थाला मर्कटेश्वर नावानं ते प्रसिद्ध झालं. तर मायबापू, कथा अशी आहे की त्रेता युगामध्ये सत्यसेन नावाचा राजा होता. त्याची आवडती राणी होती, तिचं नाव होतं शृंगार वल्लरी. मायबापू बघा, भगवान परमात्म्याची रचना किती अगाध आहे. आपण ऐकतो नेहमी की सृष्टीची उत्पत्ती सांगत असताना या सृष्टीमध्ये किती वेगळीकता आपल्याला पाहायला मिळते, किती वेगवेगळी रचना पाहायला मिळते. की काही वेळेला सृष्टी, काहींचा जन्म यज्ञातून, काहींचा मडक्यातून, काहीचा त्या ठिकाणी द्रोणातून. तर मायबाप हो, ही भगवान परमात्म्याची एक लीला आहे. देवाची लीला देवच जाणे. तर ही जी काही शृंगार वल्लरी होती, तर या शृंगार वल्लरीचा संपूर्ण देह अगदी सुंदर होता, पण मायबापू तोंड मात्र माकडासारखं होतं. पण ती राजाची राणी होती. मग एक वेळचा प्रसंग आहे. त्या राजाची राजधानी होती. आपल्या पतीजवळ हट्ट केला, म्हटले तुम्ही कुठं निघाला. राजा म्हणायला लागला, अगं म्हटले मला छंद आहे, मला शिकारीचा छंद आहे, मी शिकारीला चाललो. ती राणी म्हणायला लागली, तुम्ही चाललात मग घरी मला करमणार नाही, मी सुद्धा तुमच्या सोबत येतो. तर मायबापू आपल्या राणीला सोबत घेऊन, काही सैनिक सोबत घेऊन त्या राणीला सोबत घेऊन तो वनामध्ये गेलेला आहे. अगदी फळा फुलांनी ते वन सजलेलं आहे. ज्याप्रमाणे एखादी विश्व सुंदरी असावी, तिने अंगावरती मोठमोठे अलंकार परिधान केलेले असावे, तसं ते संपूर्ण वन दिसायचं. पण फिरता 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 त्या ठिकाणी एका झाडाला एक माकडाचं मुंडकं लटकलेलं दिसलं. माकडाचं मुंडकं लटकलेलं दिसलं. राणीने ते पाहिलं
तिला काहीतरी जाणवलं की माकडाचं मुंडकं कसं काय या झाडाला लटकलेलं आहे. आणि मायबापू तेवढ्या 2-4 शिपाई गेले. त्यांनी अगदी चेष्टा मस्करी म्हणून ते मुंडकं घेतलं आणि जवळच नर्मदेचा किनारा होता. त्या नर्मदेच्या किनाऱ्यामध्ये ते मुंडकं फेकून दिलं. तर फेकल्यानंतर परिणाम असा झाला की ही जी काही शृंगार वल्लरी होती तिचा संपूर्ण देह चांगला होता, फक्त तोंड माकडाचं होतं. तर मायबापू ते मुंडकं पाण्यात फेकल्यानंतर पुन्हा हिला तिचं जे काही सुंदर पूर्वीचं रूप होतं ते रूप तिला प्राप्त झालं. सुंदर अगदी एखाद्या अप्सरेप्रमाणे तिला रूप प्राप्त झालं. आणि त्यावेळेला मायबापू हो तिने आपली संपूर्ण जीवनगाथा आपल्या पतीला सांगितली. ती म्हणायला लागली की मी पूर्वी एक माकडीण होती म्हटले. मग माकडाचा स्वभाव कसा असतो? मायबापू ज्या काही शास्त्रामध्ये 12 चंचल वस्तू सांगितलेल्या आहे त्याच्यामध्ये माकडाचा एक नंबर आहे. पहिला नंबर आहे मनाचा. आणि त्या 12 पैकी एक आहे ते म्हणजे मरकट. लहान मूल. मायबापू हो सगळ्यात जर चंचल काय असेल तर माणसाचं मन आहे. तुका म्हणे मन चंचल, तुका म्हणे मन चंचल, हाती घेई गुरु ते बळ, हाती घेई गुरु ते बळ, हाती घेई गुरु ते बळ, हाती घेई गुरु ते बळ.